नमस्कार मित्रांनो, आज आहे आम्ही सरिताच्या स्वयंपाकघरी. आम्ही आज बनवणार आहे अक्षय तृतीयेचं स्पेशल बटाट्याची भाजी. पहिलाच पदार्थ आहे. आपल्याकडे काय काय आहे? पहिलं आपण बटाट्याच्या भाजीसाठी कांदा, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, थोडं ओलं खोबरं आणि छोटे बटाटे. आता आपण स्टार्ट करूया. त्याच्यामध्ये थोडं तेल टाकूया. तेल थोडं गरम झालं. आताच गरम करायला ठेवलंय. हिंग थोडं गरम झालं. गरम होऊ दे. गरम झालं की राई जिरं टाकूया. राई जिरं झालं की थोडं हिंगचं काय तसं प्रमाण नाही घेतलं, ते जे चिमूटभर. गरम झालंय. आता कांदा नाही, कढीपत्ता, मिरच्या, आणि कांदा. कांदा थोडा लाल होऊन द्यायचा. गोल्डन, जास्त गोल्डन नाही, थोडं मऊ झालं तरी चालेल. अक्षय तृतीयेला काय साजरा करतात? तृतीयेला लक्ष्मीची पूजा. लक्ष्मीची पूजा. कोण सोनं खरेदी करतं, जास्त करून दागिने खरेदी करतात. गाडी, घर, काही जो आपला फ्रीज नसेल तर फ्रीज, परत हे आपलं TV नसेल तर TV. म्हणजे जसं आपण नवीन वर्ष दसऱ्याला कसं करतो तसं घरासाठी आपण करू शकतो. आणि गोडाचं जेवण करतात. आमरसपुरी. आज आपण आमरसपुरी पण करणार आहोत आज. कांद्याला 1.5 मिनिट लागेल गोल्डन ब्राऊन व्हायला. थोडं एकदम गोल्डन नाही, नरम पडलं ना झालं. जास्त गोल्डन करपवायचं नसतं त्याला. थोडंसं असं त्याला शिजून द्यायचं, थोडं नरम आहेपर्यंत. आणि आपण खोबरं का वापरतो? आपण कोकणातलं म्हणून आपल्या हर रेसिपीमध्ये खोबरं असतं. किसलेला खोबरा पूर्ण. किसलेला खोबऱ्याचं वाटण, कांद्या खोबऱ्याचं वाटण. आता कांदा झालाय, थोडं शिजलंय. आता आपण हळद, अर्धा चमचा हळद टाकूया. थोडीशी आता कोथिंबीर टाकूया. नंतर वरती लसूण टाकूया. आपण बटाटे टाकूया. हे आपण छोटे बटाटे घेतलेले. मोठे केले की आपण तुकडे करतो. हे छोटे बटाटे, मिनी बटाटा असतो ना छोटा, हे असतील तर आपले दम आलू सारखे. मीठ, चवीनुसार मीठ. त्याचा काय अंदाज नसतो. आपण बटाटे खूप घेतलेत म्हणजे त्याप्रमाणे जास्त घेतले. काय अंदाज नसतो. जसं जसं आपली रेसिपी असेल ना तसं तसं बटाटे वापरायचे. ही सोपी आणि टेस्टी आणि लवकर बनणारी रेसिपी आहे. बटाट्याच्या रेसिपी मेजरली लवकरच बनतात.
जर बॉईल असले तर, तर बॉईल नसतील तर मग टाइम लागतो बटाट्यांना अच्छा, शिजायला. आपण ऑलरेडी बॉईल करून हा, ठेवलं boil होतं. करून ठेवलेलं. थोडं 2-3 मिनिटं झाकून ठेवूया. हम्म. बटाट्याच्या भाजीला पण कशाबरोबर भात, चपाती? डाळ भात, बटाट्याची भाजी, हम्म. परत पुरी भाजी, चपाती भाजी, बटाट्याचं कशाबरोबर पण खा, हम्म. चालतंच ते. जास्त करून पुरी भाजी, आमरस पुरी वगैरे, बटाट्याची भाजी असं. कशी दिसते? दिसायला सुंदर दिसते ना. खोबरा. आपण मेजरली सगळं साधच सामग्री वापरते जे पण घरी आहे, असं काही वेगळं काहीच नाही घेतलं. स्पेशल काय असं दुसरं का बनवायचं असेल, या क्रीम ब्रीमचं काय वगैरे असं टाकून बनवायचं असेल ना, तर फ्रेश क्रीम वगैरे असं ते लागतं. ते जो ही ग्रेव्ही वाली डिश बनवायची असेल तेव्हा. आणि बाकी तर आपलं कोकणी माणसाचं खोबरंच असतं जेवणात. कांद्या खोबऱ्याचं वाटण, या सुक्या भाजीमध्ये खोबरं वरून टाकायचं, भेंडीच्या भाजी, पालेभाजीत वगैरे असं तुमच्याकडे वरून टाकूया खोबरं. वाटीभर खोबरं गेलं. वाटी नाही, अर्धी वाटीपासून पण कमी. अच्छा. आणि वरून कोथिंबीर गार्निशसाठी. झाली भाजी. म्हणजे 8 मिनिटाच्या आत पूर्ण भाजी झाली. 8-10 मिनिटं लागतात. झाली भाजी.